नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेली आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. शिक्षण विभागाची अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. सन 2024-25 करिता संकलित मूल्यमापन भाग 2 जे आहे मित्रांनो, त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2024-25 आता अंतिम टप्प्यात जवळपास आलेला आहे. आपला मार्च महिना सुरू झालेला आहे. लवकरच आपल्या सकाळच्या शाळा सुद्धा सुरू होणार आहे आणि आपलं जे संकलित मूल्यमापन भाग 2 आहे ते सुद्धा आपल्याला आता घ्यायचं आहे. तर त्याबाबतचं सविस्तर जे वेळापत्रक आहे ते शासनाकडून निर्गमित झालेलं आहे. तर त्या वेळापत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभाग अतिशय महत्त्वाची अपडेट, सन 2024-25 करिता संकलित मूल्यमापन भाग 2 वेळापत्रक. तर शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. नेमकं आपल्याला परीक्षा कधी घ्यायची आहे, कशा पद्धतीने घ्यायची आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2024-25 करिता जे संकलित मूल्यमापन भाग 2 आहे त्यासाठीचं अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे आणि त्याची माहिती आपण सविस्तर पण जाणून घेऊ. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे परिपत्रक दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ला निर्गमित झालेलं आहे. तर बघा, प्रति माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 9वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन पॅट चाचण्याचे आयोजन एकाच वेळी करण्याबाबत. तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे, संपूर्ण राज्यामध्ये या वेळापत्रकानुसार एकाच वेळी संकलित मूल्यमापन भाग 2 घ्यायचा आहे. तर बघा, सविस्तर माहिती जाणून घेऊ. संदर्भ दिलेला आहे मागील पत्रांचा 7/12/2023 तर बघा महोदय, राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 9वीच्या वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या शाळा स्तरावरून घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षाचे आयोजन वर्षाअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. सबब, राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा, यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षाअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्ध करण्याचे विचाराधीन आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन चाचणीचे म्हणजे पॅट आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित चाचणी भाग 1 व संकलित चाचणी भाग 2 अशा 3 चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासोबत चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व संकलित मूल्यमापन चाचणी 2 नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट आयोजनाबाबत वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे. तर मित्रांनो, वेळापत्रक खाली देण्यातच आलेलं आहे, ते तर आपण बघणार. मित्रांनो, ज्या परीक्षा असतात त्या जवळपास एप्रिलच्या सुरुवातीलाच किंवा मार्चच्या एंडिंगला होऊन जातात. परंतु यावर्षी आता राज्य शासनाकडून परफेक्ट एक वेळापत्रक देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या सर्व जे संकलित मूल्यमापन भाग 2 आहे ते घ्यायचं आहे संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळेस. तर बघा, इथे जे वेळापत्रक दिलेलं आहे ते सविस्तरपणे आपण जाणून घेऊ. वार्षिक परीक्षा संकलित चाचणी भाग 2 नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट आयोजनाबाबत वेळापत्रक सन 2024-25 करिता इयत्ता 1ली ते 9वीसाठी लेखी मूल्यमापनाकरिता राज्यमंडळ संलग्न सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी अगदी स्पष्टपणे मित्रांनो सूचना देण्यात आलेल्या आहे आणि याच पद्धतीने याच वेळापत्रकानुसार आपल्याला जे संकलित मूल्यमापन भाग 2 आहे इयत्ता 1ली ते 9वी पर्यंत ते घ्यायचं आहे संपूर्ण राज्यामध्ये एकत्रच. तर बघा, सुरुवात मित्रांनो 8 एप्रिल पासून करायची आहे. 8 एप्रिल. तर याचं जे असणार आहे ते इयत्ता 8वी आणि 9वीसाठी असणार आहे प्रथम भाषेचं. त्यानंतर 9 एप्रिलला प्रथम भाषा संकलित इयत्ता 5वी, 8वी आणि 9वीसाठी असणार आहे. त्यानंतर 11 तारखेला मित्रांनो 11 एप्रिलला इयत्ता 5वीचं असणार आहे इंग्रजी आणि 8वी 9वीचं गणित असणार आहे. त्यानंतर 19 आणि 21 तारखेला इयत्ता 5वी, 6वी 7वी आणि
8वी 9वी साठी असणार आहे। आणि मित्रांनो आपलं पहिलीचं जे आहे पहिलीपासूनचं ते जवळपास 23 तारखेपासून सुरू करायचं आहे। तर बघा 22 तारखेला प्रथम भाषा संकलित चाचणी तिसरी चौथीची घ्यायची आहे, तिसरी चौथी पासून 9वी पर्यंत। त्यानंतर मित्रांनो 23 तारखेला आपल्याला इयत्ता पहिलीपासून चाचण्या घ्यायच्या आहे। इयत्ता पहिलीची भाषा चाचणी असणार आहे, पहिली दुसरीची, आणि तिसरी चौथीची इंग्रजीची असणार आहे त्या दिवशी। तर अशा पद्धतीचे हे जे वेळापत्रक आहे मित्रांनो हे 25 एप्रिल 2025 पर्यंत चालणार आहे। आणि या वेळापत्रकानुसार आपल्याला संपूर्ण जे संकलित मूल्यमापन भाग 2 आहे हे घ्यायचं आहे। तर मित्रांनो यावर्षी एकंदरीत पूर्ण राज्यामध्ये एकत्र हे संकलित मूल्यमापन घेतलं जाणार आहे राज्य शासनाकडून, तसं या पत्राद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहे। तर बघा खाली काही महत्त्वाच्या सूचना आहे। सर्वसाधारण सूचना संकलित मूल्यमापन भाग 2 साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल, तथापि त्यांच्यासाठी सोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना पॅट अंतर्गत इयत्ता 3री ते 9वी साठी प्रथम भाषा गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांसाठी संकलित मूल्यमापन 2 च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरवण्यात येतील। इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करायचे आहे। भाषा गणित आणि इंग्रजी आहे याच्या प्रश्नपत्रिका आपल्याला वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होणार आहे नेहमीप्रमाणे। तर बघा इयत्ता पहिली व दुसरीसाठी सर्व विषयाच्या इयत्ता 3री ते 9वी अन्य विषयाच्या संकलित चाचणी 2 लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे। इयत्ता 9वी साठी पॅट शिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यांच्यासोबत देण्यात आलेले नाही, ते शाळा स्तरावरून ठरविण्यात यावे। वेळापत्रकात नमूद न केलेल्या कला शिक्षण, कार्यानुभव, शारीरिक विषय इत्यादी श्रेणी विषयाचे मूल्यमापनाचे नियोजन शाळा स्तरावर करण्यात यावे। शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांना पॅट अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी 2 घ्यायची आहे। इतर विषयांसाठी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी 2 घेण्यात यावी। त्यानंतर आहे तथापि इयत्ता 5वी 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय 7/12/2023 मधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयाची प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायची आहे। पॅट 3 अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही। त्यानंतर आहे शाळेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळ सत्र, दुपार सत्र परीक्षेचे नियोजन करायचे स्वातंत्र्य शाळांना राहील। तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी। विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी। संकलित चाचणी 2 च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी। एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर असलेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी। राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहणानंतर दिनांक 1/5/2025 रोजी जाहीर करण्यात यावा। त्याचबरोबर 2 मे 2025 पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होईल। तर मित्रांनो हा सुद्धा मुद्दा इथे देण्यात आलेला आहे आपल्याला। संकलित मूल्यमापन 2 हे जे घ्यायचं आहे या वेळापत्रकानुसार, आणि त्यानंतर 1 मेला आपल्याला महाराष्ट्र दिनी आपल्याला निकाल जाहीर करायचा आहे शाळेचा, आणि 2 मे पासून सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहे। सदर सूचना शाळा राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत। संकलित चाचणी 2 आयोजनाची जबाबदारी जिल्हा स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची असेल। त्यांनी सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी। उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल। तथापि अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची परवानगी घेऊनच वेळापत्रकामध्ये बदल करावा। वरील प्रमाणे सूचना शाळा व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्यासाठी निर्गमित करण्याबाबत कार्यवाहीसाठी आपल्या स्तरावरून आदेश व्हावे ही विनंती। आपला विश्वासू राहुल रेखावार, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक, महत्त्वाचं हे वेळापत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे। आणि आता आपल्याला या वेळापत्रकानुसार संकलित मूल्यमापन भाग 2 जे आहे ते संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी होणार आहे। आणि याचा जो निकाल आपल्याला लावायचा आहे तो 1 मेला दरवर्षीप्रमाणे आपण लावतोच आहोत, त्याच पद्धतीने लावायचा आहे। आणि 2 मे पासून सर्व शाळांना सुट्ट्या असणार आहे। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।